Hello friends, welcome to my channel Maske Sir. So friends, in this video we are going to do some more practice of the one of the most important topic, which is direct and indirect speech, to understand this topic better. आजच्या व्हिडिओ लेसन मध्ये आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच या टॉपिकची काही उदाहरणं इथे सॉल्व करणार आहोत, जेणेकरून हा टॉपिक तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून जाईल. चला तर मग प्रॅक्टिस सुरू करूया. Number 1. The Jupiter said, I can give you berries all winter long. The answer. The Jupiter said that it could give him her berries all winter long. तर या सेंटेन्स मध्ये काय झालंय, हा जो रिपोर्टर आहे, हा रिपोर्टर अगदी जशास तसा आहे. सेडला सेड आपण घेतलेला आहे. आईचा बदल रिपोर्टर नुसार ज्युपिटर ट्री साठी काय करतो आपण, एड घेतो. आणि कॅनचं जे या ठिकाणी कुड झालेलं आहे, आपण या मॉडलायझरीचं चेंज केलेलं आहे, त्याच्यामुळे या मेन व्हर्बचं आपल्याला चेंज करायची गरज नाही. त्यानंतर यू, हा जो यू आहे तो लिस्नर नुसार बदलतो, पण आपल्याकडे लिस्नर नाही. त्याच्यामुळे तुम्ही यासाठी हिम, हर किंवा इट कोणतंही घेऊ शकता. आणि ऑल विंटर नाव यामध्ये कसलाही बदल होणार नाही. नेक्स्ट सेंटेन्स. The warden says, I want to see the watch placed on this table. The answer is. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, हे जे रिपोर्टिंग वर्ब आहे हे प्रेझेंट मध्ये आहे, सिंपल प्रेझेंट मध्ये आहे. आणि जर रिपोर्टिंग वर्ब जर सिंपल प्रेझेंट मध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या क्रियापदाचा काळ आपल्याला बदलता येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी द वॉर्डन सेजला सेज ठेवला आपण. आयचा बदल आपण रिपोर्टर नुसार ही केलं आणि वॉन्टचं काय झालं, वॉन्ट्स झालं, वॉन्टेड झालं नाही. कारण हे जे रिपोर्टिंग वर्ब आहे हे वर्तमान काय आहे. आणि बाकी जर तुम्ही पाहता वाक्यामध्ये कसलाही बदल नाही, फक्त धिसचा बदल आपण काय केलेला या ठिकाणी दॅट असा केलेला आहे. नेक्स्ट, द बर्ड सेड टू द बर्च ट्री, माय विंग्स इज ब्रोकन अँड माय फेट्स आर फ्लोन अवे. ट्री किंवा जे ॲनिमल प्लांट साठी आपण इट नावाचं प्रोनाउन यूज करतो. आन्सर पाहूया आपण. The bird told the birch tree that its wings was broken and its friend had flown away. या ठिकाणी बघा, said to चा बदल आपण told केलेला आहे. हा जो लिस्नर आहे द बर्च ट्री जशाच तसा आहे. कंजक्शन म्हणून आपण या ठिकाणी that चा वापर केलाय. तो म्हणतो माय विंग्स, तो पक्षी म्हणत आहे, म्हणून आपल्याला मायचा बदल काय करावा लागणार आहे, इट्स करावा लागणार. इट्स विंग, परत अॅमिझारचा या ठिकाणी आपण काय केलं, वॉज घेतलं ब्रोकन, आणि तो परत मायचा बदल या ठिकाणी इट्स फ्रेंड्स हॅज आणि हॅव असेल तर आपण त्याचं हॅड करतो, हॅड फ्लोन अवे. नेक्स्ट, द विलो ट्री सेड टू द बर्ड, आय डोंट नो यू अँड वी विलोज नेवर टॉक टू पीपल whom we don't know. Answer, the willow tree told the birch bird that it didn't know it and the willows never talked to people whom they didn't know. या सेंटेन्स मध्ये पाहू शकता तुम्ही, द विलो ट्री रिपोर्टर टोल्ड सेड टू चं घेतलं, लिस्नर द बर्ड कंजक्शन म्हणून आपण दॅटचा वापर केला. आईचा बदल रिपोर्टर नुसार ट्री असल्यामुळे आपण या ठिकाणी इट घेतलं. डोंट आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट आहे, सिंपल प्रेझेंटचा आपण काय करतो, सिंपल पास्ट मध्ये करतो. परत यू चा बदल लिस्नर नुसार आपण काय केलं, या ठिकाणी इट घेतलं. अँड वी चा बदल दे या ठिकाणी केलेला आहे. विलोज नेवर या ठिकाणी टॉक म्हणजे सिंपल प्रेझेंट आहे, याचं टॉक केलंय. टू पीपल हुम दे डिडंट या ठिकाणी डोंट होतं, परत आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, डिडंट केलेलं आहे. तुम्हाला माहितीच आहे, जसं की आपण सिंपल पास्टचं काय करतो, सिंपल पास्ट परफेक्ट करतो आणि सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट मध्ये रूपांतर करतो. Next sentence, the reporter said, I am told that not very long ago you walked the forest of this continent. तर उत्तर असं आहे मित्रांनो, the reporter said that he was told that not very long before he had walked the forest that continent. तुम्ही पाहू शकता, रिपोर्टर जशास तसा, सेड आई त्या ठिकाणी कंजक्शन दॅटचा वापर केलेला आहे. आय एम आईचा बदल रिपोर्टर नुसार हे घेतलेला आहे. परत ॲमिझारचा या ठिकाणी आपण वॉज वर घेतलेला आहे. आणि पुढचे जे बदल आहेत, पुन्हा यू चा बदल
लिस्नर नुसार, पण लिस्नर आपल्याकडे नाही, पण म्हणून आपण ही सी इट कोणतेही प्रोनाउन यूज करू शकतो. त्यानंतर वॉक्ड म्हणजे सिंपल पास्ट आहे, आणि सिंपल पास्ट असेल तर आपण काय करतो या ठिकाणी पास्ट परफेक्ट ठेवतो, आणि या ठिकाणी धिसचा बदल आपण दॅट असा केलेला आहे. The writer said, "This means we will pay your fees for any course of study you wish to take up." The answer is, the writer said that meant they would pay his fees for any course of study he wished to take up. या ठिकाणी the writer said चा बदल आपण saidच करतो. एक that आहे ते कंजक्शन म्हणून आलेले आहे, आणि एक that जे या this चा बदल झालेला आहे. मीन्स म्हणजे सिंपल प्रेझेंट आहे, मेंट असा त्याचा सिंपल पास्ट मध्ये बदल केलेला आहे. वी चा बदल दे करतो आपण रिपोर्टर नुसार, आणि या ठिकाणी विल या मॉडल ॲक्झिलरीचं रूपांतर गुड मध्ये झालेलं आहे. पी फॉर पे युअरचा म्हणजे युअरचा बदल आपण त्या कर्त्याच्या लिंगानुसार करतो, म्हणजे जे काय जेंडर जे आहे ते, मग ते मेल किंवा फिमेल असेल. या ठिकाणी आपण याचा बदल हीच करूया. आता तुम्ही हर देखील करू शकता. फॉर एनी कोर्स ऑफ स्टडी, परत यूचा बदल या ठिकाणी पण एक लक्षात ठेवावं लागणार आहे आपल्याला, हे जे कॉम्बिनेशन आहे युअरचं आणि या यूचं एकच आलं पाहिजे, नाहीतर या ठिकाणी आपण वेगळं आणि या ठिकाणी वेगळं घेतलं तर आपलं ते सेंटेन्स चुकीचं होईल. यू चा बदल पुन्हा ही घेतला, आणि विशच्या या ठिकाणी विश्ड म्हणजे सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट आपण केलेलं आहे. So the next sentence, the spruce tree said, "If your friends have flown away, it is time for the trees to help you." Now in this sentence, the spruce tree is the reporter. It doesn't change. Said that is used as the conjunction, and if your friends changed into its friend, because this is the tree in this the reporter, and the listener of this sentence is the tree and a little bird. So have flown, the sentence is in present perfect, and the present perfect is changed into past perfect. Away, it is, so is changed into was time for the trees to help it. You is changed into it because the listener of the sentence is a little bird. Seetal Mahajan said, "My brother is an Ayurveda doctor, so I recovered soon." The answer is, Seetal Mahajan said that her brother was an Ayurveda doctor, so she had recovered soon. So Seetal Mahajan is the reporter. Now said doesn't get any change. That is the conjunction. She says my brother, so my brother is changed into her brother. Amizar is into was an Ayurveda doctor. She had recovered soon. So I recovered soon changed into she had recovered soon, because I recovered soon is the sentence is in simple past, and simple past changed into past perfect tense. Next, he said, "Madam, I want to pursue my studies at the Teachers Training College in Bellary." The answer is, he told the teacher. Madam means आपण the teacher असं ही told the madam घेतलं तर ते वेगळंच इम्प्रेशन पडेल, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, the teacher असंच घ्यावं लागेल. दॅट आईचा बदल पुन्हा रिपोर्टर नुसार ही घेतला. वॉन्टेड टू परस्यू, तो माय स्टडीज म्हणतो, या ठिकाणी आपल्याला हिज स्टडीज असं करावं लागेल. हे जे काही बेसिक चेंजेस आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यासावं लागणार आहेत, आणि ह्या टॉपिकचे जे काही मी डिटेल्स नोट्स आहेत त्या नोट्सवर एक खास व्हिडिओ बनलेला आहे की ज्याची लिंक मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हे बदल सगळे पाहू शकता. ही स्टडीज ॲट द टीचर्स ट्रेनिंग कॉलेज इन बेल्लारी. Tejaswini says, "On many occasions I would get the rifle just minutes before my turn." या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे रिपोर्टिंग ग्रुप आहे वर्तमान काळी असल्यामुळे रिपोर्टेड स्पीचच्या काळामध्ये बदल होत नाही. So the answer is, Tejaswini says that on many occasions she would get the rifle just minutes before her turn. My turn, her turn. या ठिकाणी so many students bring the reverse change in indirect speech. म्हणजे या ठिकाणी ते
आपण काय करतो, विलचं जनरली वुड करतो इनडायरेक्ट करताना, पण काही मुलांच्या तो बदल लक्षात राहत नाही की पुन्हा रिव्हर्स बदल मध्ये वुडचा बदल या ठिकाणी वुड आलं असेल म्हणजे ऑलरेडी चेंज झालेला आहे, मग आपल्याला त्या ठिकाणी काही चेंज करायची गरज नाही. पण काही मुलं चुकून वुडच्या या ठिकाणी काय करतात, विल करतात. सो बी केअरफुल. लिटल बर्ड इट सेड वेअर आर यू गोइंग. आता या ठिकाणी रिपोर्टर स्पीच सुरुवात लिस्नर आपला सुरुवातीला आहे, त्यानंतर हा रिपोर्टर, हे रिपोर्टिंग वर्क आपल्याला अगदी सुरुवात करून घ्यायचे. इट इज द रिपोर्टर आस्क्ड बिकॉज द सेंटेन्स is a question interrogative sentence and we always use asked as a reporting verb in interrogative sentences. The little bird is the listener of the sentence and where the WH word works as a conjunction in interrogative sentences in WH questions especially. So you changed according to the listener little bird, so we changed it and Amizar is into was. So the entire answer is it asked the little bird where it was going. Next, may I touch every leaf in the forest? Asked the wind. The answer is, so this sentence is also a SNO type question, as we called it interrogative sentence. There are two types of interrogative sentences. Number one is SNO type and the other is WH. So this is a SNO type question. The wind asked, so we take if or whether as a conjunction in SNO type question. So you have to choose one of them. दोन्ही पैकी तुम्ही एक घेऊ शकता. इट परत यूज मे आयचा बदल आपण रिपोर्टर नुसार करू शकतो. या ठिकाणी विंड आहे पण या ठिकाणी विंडचा विंड साठी आपण इट प्रोनाउन सुटेबल असेल. या ठिकाणी इट कुड टच एव्हरी लीफ इन द फॉरेस्ट. या वाक्यामध्ये थोडीशी मिस्टेक झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी मे नावाचं जे हेल्पिंग वर्ब आहे, आपण मेचा बदल या ठिकाणी माइट असा करायला पाहिजे, पण या ठिकाणी चुकून कुड झालेला आहे. होप यू अंडरस्टँड दिस. नेक्स्ट, द रिपोर्टर आस्क्ड डज दिस ह्यूज बॉडी प्रोटेक्ट यू फ्रॉम नॅचरल एनिमीज. सो दिस सेंटेन्स इज addressed to anything, a person or any animal. So the reporter asked, the sentence again is a SNO type question. So we take if, so that, this changed into that whose body protect. हे सेंटेन्स आहे. प्रोटेक्ट म्हणजे या ठिकाणी सिंपल प्रेझेंट मध्ये आहे. सिंपल प्रेझेंटचा आपण काय करतो, सिंपल पास्ट मध्ये करतो. यू, so him, her, it. So you can choose any of them from natural enemies. The reporter asked the elephant, why are you alone today? So this is also a WH question. The answer is, the reporter asked the elephant why it was alone that day. The reporter asked the elephant why. You चा बदल elephant it घेतलं, परत Amazonच्या ठिकाणी was वर घेतलं. Today changed into that day. The writer asked him, how much money should I send you per month? The answer is, the writer asked him how much money he, she should send him per month. आता या ठिकाणी you चा बदल लिस्नर नुसार he, she, it काही पण होऊ शकतो. आपल्याकडे लिस्नर नाही म्हणून आपण काय केलं, he, she किंवा तुम्ही he, she सुटेबल असेल. should send him per month. पण या यू मध्ये या ठिकाणी जो या आयचा आणि यूचा जे काही कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. Her father said, where will he have the money to come so far? The answer, her father asked where he would have the money to come so far. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा WH क्वेश्चन आहे आणि WH क्वेश्चन मध्ये त्याच वाक्यातला जो डायरेक्ट स्पीच मधील जो WH क्वेश्चन आहे, त्या WH क्वेश्चन मधील WH वर्ड या ठिकाणी कंजक्शनचं काम करतो. त्यानंतर कंजक्शन घेतल्यानंतर लगेचच आपल्याला कर्त्याचा बदल करावा लागणार आहे, तरच आपलं वाक्य सुरळीत होईल, नाहीतर पुन्हा तो WH क्वेश्चन राहील. चुका काय होतात या ठिकाणी,
या ठिकाणी आपण काय करतो, WH वर्ड घेतल्यानंतर लगेचच क्रियापदाचा बदल करतो आणि मग ज्यामध्ये दिलेलं वाक्य अगदी जशास तसं WH क्वेश्चन होते. पण आपल्या लक्षात राहिलं पाहिजे की डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच करताना वर वाक्याचा प्रकार कोणताही असला तरी सो वी ऑलवेज कन्वर्ट दिस सेंटेन्स इनटू स्टेटमेंट. आपण नेहमी इनडायरेक्ट स्पीच करताना वरील कोणत्याही वाक्याचं रूपांतर फक्त स्टेटमेंट मध्ये करतो, विधानार्थी वाक्यामध्ये करतो. या ठिकाणी वेटचा बदल वूड झालेला आहे आणि हॅव द मनी टू कम सो फार. नेक्स्ट, the reporter asked her, do the females also have tusks? The answer is, the reporter asked her if whether the females also had a tusk. if किंवा whether दोन्हीपैकी एकाची निवड तुम्हाला करावायची आहे. the reporter asked her if the females also had a tusk. या ठिकाणी have चा बदल आपण काय केलेला आहे, had केलेला आहे. the city slicker asked her why doesn't it have horns? पुन्हा WH क्वेश्चन. The city slicker म्हणजे शहरात राहणारा. asked why it didn't have horns. या ठिकाणी doesn't चं रूपांतर आपण कशामध्ये केलं, didn't मध्ये. doesn't म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि didn't म्हणजे सिंपल पास्ट. The tiger said who is the deuce persimmons? Answer, persimmon म्हणजे एक प्रकारचं फळ आहे. The tiger asked who was. आता या अशा प्रकारच्या केसमध्ये मात्र WH वर्ड नंतर लगेचच हेल्पिंग वर्बचा बदल आपल्याला येतो किंवा आपण याला हे सेंटेन्स असं देखील करू. द टायगर आस्क्ड हू द ड्यूस परसिमॉन वॉज. हे अधिक सुटेबल असेल. या ठिकाणी मी जसं दिले की द टायगर आस्क्ड हू वॉज द ड्यूस परसिमॉन्स ऐवजी तुम्ही काय करायला पाहिजे, द टायगर आस्क्ड हू द ड्यूस परसिमॉन वॉज. द टायगर सेड टू इटसेल्फ how on earth does she know that I am here? The answer is, the tiger muttered himself, how on earth she knew that it was there. या ठिकाणी said to himself म्हणजे स्वतःशीच बोलला, म्हणजे आपण मटर म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, स्वतःशीच पुटपुटला. आणि या ठिकाणी पुन्हा हा WH वर्ड आहे, WH क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे हा यास WH क्वेश्चन मधला WH वर्ड या ठिकाणी कंजक्शनचं काम करतो. on earth she knew that it was there. या ठिकाणी डज आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट आहे आणि म्हणजे न्यू केलं म्हणजे आपण या ठिकाणी सिंपल पास केलं. पुन्हा आयचा बदल रिपोर्टर नुसार एट केला आणि ॲमिझर या ठिकाणी वॉज वेअर केलं. हेअर चेंज इनटू देअर. द ओक ट्री क्राइड हाऊ डू आय नो दॅट यू माइट डू इन ऑल दॅट विंटर. ओक ट्री, ट्री साठी आपण जनरली एट घेतो. ट्री म्हणजे प्राणी, वनस्पती किंवा इतर निर्जीव नॉन लिव्हिंग थिंग्स असतील. तर ओक ट्री क्राइड अशा प्रकारचे रिपोर्टिंग वर आपण जशा ठेवले तरी चालतील. हाऊ इट डू म्हणजे नोज, डू म्हणजे या ठिकाणी सिंपल प्रेझेंट आणि आपण इनडायरेक्ट करताना सिंपल पास्ट करू. न्यू व्हॉट इट माइट डू इन ऑल दॅट विंटर. The bird asked the oak tree, will you not let me live on your boughs till my friends come back in the spring time? Again yes no type question. The answer is, the bird asked the oak tree if whether it would let it live on its boughs till its friends came back in the spring time. तर या ठिकाणी या ठिकाणी द बर्ड आस्क्ड, पुन्हा एस नो टाइप क्वेश्चन आहे. इफ वेदर दोन्हीपैकी एकाच निवड करायची. इट वुड लेट, विलचा बदल आपण वुड केलेला आहे. लेट या ठिकाणी जे लिव्ह आहे हे मात्र कसल्या प्रकारे बदलणार नाही. या मीचा बदल आपण काय केलेला आहे, इट असा केलेला आहे. कारण या ठिकाणी पक्षी किंवा एक झाडासाठी आपण काय करतो, वनस्पतीसाठी इट नाव घेतो. ऑन इट्स बॉब, on your box change into its box till its friends came back in the spring time. The reporter asked, was the woolly mammoth one of your extinct ancestors? The answer is, the reporter asked if the woolly mammoth had been one of its extinct ancestors. या ठिकाणी पुन्हा इफ किंवा वेदरचा वापर करा आणि या ठिकाणी पुन्हा वॉज वेअरचा बदल आपण हॅड बीन मध्ये करतो आणि बाकी तो युअर
extinct ancestor changed into its extinct ancestors. हा बदल तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. The writer asked Hanumantappa, "Do you want to study further?" Answer: The writer asked Hanumantappa if he wanted to study further. अतिशय सोपं सेंटेन्स आहे. सिंपल प्रेझेंट तर सिंपल पास्ट मध्ये आपण या ठिकाणी रूपांतर केलेलं आहे. Father said to the writer, "Send him some money if you want him to come here." आता या ठिकाणी वाक्याचा प्रकार बदललेला आहे. Father suggested the writer to send him some money if she wanted him to come there. आता या ठिकाणी जे वाक्य आहे ते इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण टू किंवा नॉट टू, होकारार्थीसाठी टू आणि नकारार्थीसाठी नॉट टू नावाच्या कंजक्शनचा वापर करतो. यामध्ये क्रियापदाचे बदल नसतात, पण कधी कधी अशा प्रकारचे बदल होऊ शकतात. Father suggested the writer सजेस्टेड, मग या ठिकाणी रिपोर्टिंग वरून आपल्याला काळजीपूर्वक घ्यावं लागणार आहे. विश्ड, प्रपोज्ड, डिमांडेड, वॉर्नड, सजेस्टेड, ऍडवाइज्ड वाक्याच्या संदर्भानुसार आपल्याला त्याची निवड करावी लागणार आहे. टू सेंड हिम सम मनी इफ, परत यूचा बदल रायटर या ठिकाणी सी घेऊया आपण, एका जुन्या धड्याच्या रेफरन्स नुसार आहे म्हणून. वॉन्टेड झालं म्हणजे सिंपल प्रेझेंट सिंपल पास झालं. हे टू इन्फिनिटिव्ह मध्ये मात्र कसल्याही प्रकारचा बदल नेहमी कधी करायचा नाही. आणि हेअरचं या ठिकाणी देअर. Hanumantappa said in his letter, kindly accept this money. पुन्हा या ठिकाणी imperative sentence. Hanumantappa requested in his letter to accept that money kindly. The mother said to the baby again, keep quiet. पुन्हा imperative sentence. The mother warned the baby again to keep quiet. हे जे reporting verb आहे ते मात्र so we have to choose one of them according to the reference of the sentence. The willow tree said to the bird, leave me at once. Again, so it is an imperative sentence. The willow tree ordered the bird to leave it at once. So it is one of the easiest sentence. Come right here, then said the friendly spruce tree to him. आता या ठिकाणी आपल्याला हे रिपोर्टेड स्पीच अगोदर आलेलं आहे. त्याला अगोदर रिपोर्टर, त्याच्यानंतर रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्ट लिस्नर असा बदल करावा लागणार आहे. म्हणून सो द फ्रेंडली स्प्रूस ट्री रिक्वेस्टेड टू कम राईट देअर देरी. आता या ठिकाणी लिस्नर वगैरे नाही म्हणून रिक्वेस्टेड घेतलं. टू कम राईट हेअरचा या ठिकाणी देअर कंजक्शन म्हणून या ठिकाणी टू चा वापर आपण केलेला आहे. So friends, I hope you understand this topic better. So thanks for watching the video, and if you are still new to my channel, please subscribe the channel.